कसा गेला तुमचा आजचा दिवस? एकदम छान गेला आई. ठीक आहे दादा, दूध पिऊन घे. अरे चिलू सावली, झालं का तुमचा अभ्यास? जेवायचं टायमिंग झालंय, चला जेवायला बसा. हो आई. वदने कवळ घेता नाम घ्या मातृभूमीचे, सहज स्मरण होते आपला कृषी बांधवांचे. कृषी वन कृषी करणी राबतो दिवस रात्र, श्रम करोनी वस्तू या निर्मितात. स्मरण करून त्यांचे अन्न सेवा कुशाल, उडल बनावे चित्त विशाल. नमो मातृभूमी नमो नमः. अरे वा, किती छान श्लोक म्हणाला. कुठे शिकला हा श्लोक? अहो काकू, आमच्या शाळेमध्ये डबे खाण्यापूर्वी हा श्लोक घेतला जातो, म्हणून ही सवय आम्हाला घरी पण लागली आहे. खरं आहे हो. बाहेर सगळीकडे इंग्लिश मिडियम, सीबीएसई, नॅशनल अशा वेगवेगळ्या शाळांच्या जाहिराती पाहून आम्ही तर चक्रावूनच गेलो आहोत. मुलांचं ऍडमिशन कुठे घ्यावं हेच कळत नाही. अहो वहिनी, एवढा कशाला विचार करताय? आपल्या मराठी शाळा आपणच टिकवल्या पाहिजेत, हे तर मान्य आहे ना. मग ज्या शाळेमध्ये शालेय शासनाच्या नवीन बदलत्या अभ्यासक्रमाबरोबर इयत्ता 4थीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी ही पहिलीपासूनच करून घेतली जाते. शिवाय इंग्रजी विषयाचे शिक्षण, गणित, सायन्स हे सेमीमधून घेतले जाते. शिक्षणाबरोबर संस्कार देणारी शाळा ही आपली श्री नारायणदास रामदास प्राथमिक विद्या मंदिर आहे ना. बरोबर आहे की? हो, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. मुलांच्या शाळेची वेळ देखील अनुकूलाशीच आहे मुलांना, 10:30 ते 4:30. शिवाय इंदापूरमध्ये मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे येण्या जाण्याचा कोणताच खर्च नाही आणि मुले बसमध्ये थकून जाण्याचा प्रश्नच नाही. हो, शाळेची फी देखील या महागाईच्या काळामध्ये पालकांना परवडेल अशीच आहे. हो, अगदी खरं आहे. आणि नवीन शासनाच्या नवीन धोरणानुसार नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आलेले आहे त्यामध्ये सुद्धा मातृभाषेतून शिक्षण याच्यावरती खूप मोठा भर दिलेला आहे. आणि म्हणून माझा तर असा विचार आहे की माझा मुलगा दिव्यांश याचं मोठ्या गटासाठी आणि माझी मुलगी यशस्वी हिचं पहिलीच्या सेमीच्या वर्गासाठी मी श्री नारायणदास रामदास प्राथमिक विद्या मंदिरामध्ये प्रवेश निश्चित करतो. हो, बरोबर आहे काका. मातृभाषेतून शिक्षण हेच खरे शिक्षण आहे. आम्ही तर आमच्या मुलांचा प्रवेश निश्चित केलेला आहे. तुम्हीही तुमच्या मुलाचा प्रवेश आजच निश्चित करा. धन्यवाद. धन्यवाद.